तारीख 13 जानेवारी 2010, वेळ सकाळी साधारण 7:15ची। पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात तळेगाव दाभाडे गावात एक साधा पण भ्रष्टाचाराविरुद्ध लढणारा कार्यकर्ता रोजप्रमाणे घराबाहेर फिरायला निघतो। अचानक काही अनोळखी लोक त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार करत तुटून पडतात। काही सेकंदातच रस्त्यावर रक्त सांडते आणि एका निर्भीड आवाजाचा कायमचा अंत होतो। हा होता माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांचा दिवसाढवळ्या या भ्रष्ट व्यवस्थेने केलेला खून। सतीश शेट्टी एक साधा भारताचा नागरिक, परंतु याच साध्या माणसाच्या हातात एक प्रभावी हत्यार, ते म्हणजे माहिती अधिकार कायदा। आरटीआयचा वापर करून त्यांनी पुणे जिल्ह्यातील मावळ भागात मोठमोठ्या जमिनींचे घोटाळे, बनावट कागदपत्र आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांचे कारनामे उघड केले। सतीश शेट्टी हे नाव ऐकताच भ्रष्ट अधिकारी घाबरून घामाने ओले व्हायचे। यात सतीश शेट्टीच्या भ्रष्टाचार विरोधी लढ्यामुळे तब्बल 90हून अधिक जमीन व्यवहार रद्द करावे लागले आणि पुणे जिल्ह्यातील एका नोंदणी अधिकाऱ्याला नाइलाजास्तव जिल्हा प्रशासनाला निलंबित करावं लागलं। सतीश शेट्टी या एका व्यक्तीमुळे गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी वाचल्या, परंतु सतीश शेट्टी हे जमीन माफियांचे कट्टर वैरी झाले आणि त्यातूनच जमीन माफिया आणि सतीश शेट्टी यांच्यात वैर पेटलं। शेवटी तो दिवस उगवला 13 जानेवारी 2010च्या सकाळी। घराजवळ फेरफटका मारताना सतीश शेट्टींवर रस्त्यावरच निर्दयपणे हल्ला करण्यात आला। लोक धावून आले, गोंधळ झाला, पोलिसही घटनास्थळी दाखल झाले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता। महाराष्ट्र हादरला। आरटीआय कार्यकर्त्यांचा दिवसाढवळ्या खून अशा हेडलाईन्स झळकल्या। गावभर भीती, संतापाची लाट उसळली। शेतकऱ्यांच्या जमिनी, शेतकऱ्यांना जमीन माफियांपासून परत मिळवून देणारा माहिती अधिकार कार्यकर्ता सतीश शेट्टी रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता। हत्येनंतर तत्काळ तपास सुरू झाला। आधी स्थानिक पोलीस तपास करत होते, परंतु नंतर तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला। पण खरा प्रश्न तसाच राहिला, सतीश शेट्टींचा खून कोणी केला आणि का केला? भ्रष्टाचार उघड करण्याची शिक्षा इतकी भीषण असू शकते का? सतीश शेट्टी गेले, पण त्यांनी विचारलेले प्रश्न अजूनही जिवंत आहेत। या प्रकरणामागे कोणते मोठे हात आहेत? हत्येमागचं खरं कारण काय आहे? याचं उत्तर शोधण्याचा प्रवास आता सुरू झाला आहे। सतीश शेट्टी यांच्या हत्येमध्ये कोणकोणते पोलीस अधिकारी सहभागी होते व त्यांचा या सर्वांमध्ये काय सहभाग होता, याची माहिती आम्ही पुढच्या भागात देणार आहोत। पर्यंत पाहत रहा ER न्यूज मराठी।